राज्याच्या राजकारणात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससमोर ठेवलेल्या युतीच्या प्रस्तावावरून महाविकास आघाडीतलं राजकारण ढवळून निघालं। शिवसेनेनं या प्रस्तावाला सुरुवातीलाच विरोध केलाय, एमआयएमवर निशाणा साधलाय, तर शिवसेनेच्या या टीकेला इम्तियाज जलील यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या भेटीदरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। या प्रस्तावामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। जलील यांचा हा प्रस्ताव पक्ष नेतृत्वासमोर ठेवू अशी सावध प्रतिक्रिया आता राजेश टोपे यांनी घेतली आहे। तर ते म्हणाले की आमचं तसं काही म्हणणं नाही, आम्हाला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये आमच्या समाजावर आमच्या समाजाचा विकास व्हावा ही आमची मुख्य धारणा आहे आणि आम्हाला जर आमच्या समाजाला ज्याही पक्षाकडून हा विषय होत असेल ते आम्ही करू। मी त्यांना हा विश्वास दिला की आम्ही सर्वच जण खरं तर अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी नेहमीच बरोबर घेऊनच काम करत आलेलो आहोत। एमआयएमच्या या प्रस्तावावरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे आणि तेच राहील, यात चौथा पाचवा कोण, यामध्ये तुम्ही कशाला पडता, असा थेट प्रश्न राऊत यांनी केलाय। जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीमध्ये काम करतायत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितलं। एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे। त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही। संजय राऊत यांच्या या टीकेला इम्तियाज जलील यांनीही जोरदार उत्तर दिलंय। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हा प्रस्ताव ठेवल्याचं जलील यांचं म्हणणं आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी मी म्हटलं की आम्ही तयार आहे ना। तुम्ही तर शिवसेनेसोबत गेले आहे, फक्त सत्तेच्या लालसासाठी तुम्ही गेले ना। आणि शिवसेना आपला सगळा एजेंडा सोडून, आपला सगळा भगवाकरण सोडून तुमच्या सपोर्टमध्ये आलेली आहे, फक्त कशासाठी? ते सत्तेच्या कुर्सीसाठी ना। मग आमचा उद्देश हे आहे की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी तुमची 3 चाकी जे ऑटो रिक्षा आहे त्याला एक चाक जोडून द्या, मग ते कार होतील। शिमग्यातच ही राजकीय धुळवड सुरू असताना भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला नसता तरच नवल। कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला काहीही फरक पडत नाही, असं नेते ठामपणे सांगतात। काय हरकत नाही आहे, त्याने जरूर त्यांच्यासोबत जावं, कारण शेवटी ते सगळे एकच आहेत। फायनली भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरता, पराजित करण्याकरता सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत, पण कोणी एकत्रित आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता ही मोदीजींच्या मागे आहे आणि ती भारतीय जनता पक्षालाच निवडून देईल। आमची एवढी भीती निर्माण झालेली आहे की सगळेजण एकमेकाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न करावा आणि एकमेकाचा हात घट्ट धरल्यानंतरही अपयशच मिळतं, असं झालं की हळूहळू फटाफट सुरू होईल। एमआयएमकडून अशा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय, पण त्याच वेळेला एमआयएमला टोलाही लगावलाय। काही ठिकाणी 200-300 ने पराभूत झाले, त्या ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी 2000, 4000, 5000 मतं घेतलेली। त्यामुळे बहुतांशी पराभवाला उत्तर प्रदेशमधल्या स्वतंत्रपणाने उभा राहून त्यांनी मदत भाजपला करून समाजवादी पक्षाचा पराभव झालेला आहे। एमआयएमचा राज्यात काही भागात आणि विशिष्ट मतदारसंघांमध्येच प्रभाव आहे, याचा फटका प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसतो। एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी शिवसेनेचा ठाम विरोध आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जलील यांच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचं नेतृत्व नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।